अजितदादांच्या मृत्यूला जबाबदार कोण याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्याचबरोबर अजितदादा जेव्हा विमान कोसळलं होतं तेव्हा अक्षरशः दरवाजातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्यासोबत मग ते काय झालं आणि याला दादांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता या दोन गोष्टी आज आपण बघणार आहोत की दादांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जेव्हा दादांचा अपघात झाला होता तेव्हा तेथील सत्य परिस्थिती एका व्यक्तीने सांगितलेली आहे। मग असं त्यांच्यासोबत नक्की तिथे काय घडलं होतं ते सुद्धा तुम्ही पहा। जेव्हा विमानाचा अपघात झाला होता, विमान एका बाजूला कल्ल्याचे दिसल्यानंतर ते पडणार म्हणून पोरांनी कल्ला केला होता, तोपर्यंत ते कोसळले आणि आम्ही जीवाच्या आकांताने मोटरसायकलवरून तिथे धाव घेतली। तोपर्यंत विमानातून कोणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते। तितक्यात मग खूप मोठा स्फोट झाला आणि आमच्या नजरेसमोर होत्याचं नव्हतं झालं। या स्फोटने अजितदादांना आमच्यापासून हिरावून घेतले। हा धक्काच इतका मोठा होता की त्यातून अजून सावरता येत नाही। गोजूबावी या बारामती विमानतळाच्या गावचे सरपंच कल्याण अटोळे हे सांगत होते। आता त्यांनी ही धक्कादायक घटना सांगितली। त्याचबरोबर दुसरी सुद्धा एक धक्कादायक माहिती समोर येत आहे की या सर्वाला नक्की जबाबदार कोण आहे, दादांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे ते सुद्धा आता सांगण्यात आलेलं आहे। अजित पवार यांच्या अपघाताची पहिली खबर पोलिसांना देणारे अटोळे यांनी महाराष्ट्र टाइम्सला संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा आम्ही तिथे आलो, विमान कळलं तेव्हा आम्ही मोटरसायकलवरून तिथे लगेच आलो, परंतु जेव्हा ते विमान पडलं होतं आम्ही बघत होतो की कोणीतरी त्या विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं। त्यांनी सांगितलं की बहुतेक ते दादाच असावेत आणि त्यानंतर जवळ जातात अचानक मोठा स्फोट झाला आणि त्यातच कदाचित दादा दगावले असतील असं अटोळे यांनी सांगितलं। विमान पडलं होतं तरीसुद्धा दरवाज्यातून बाहेर पडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। सकाळी 8:44 सुमारास ही दुर्घटना घडली। आम्ही बँके शेजारी डेअरीतच थांबलो होतो। गोजीबावच्या विमानतळावरच विमानांचे प्रशिक्षण चालते, बडे मंत्री उद्योगपतींचे हवाई दौरे असतात, त्यामुळे मग विमानाचा आवाज आम्हालाही नवा नाही, मात्र या विमानाचा आवाज वेगळाच येत होता। विमान डावीकडे कलून पार खाली आले होते। अर्धा मिनिट पुढे गेले नसते तर गावातच कोसळले असते। धावपट्टीकडे जाणाऱ्या प्रयत्नात असताना विमान कोसळले। मी घाबरून 112 या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला। त्यावर 1 क्रमांक दाबा, 2 क्रमांक दाबा अशा तांत्रिक सूचना येत होत्या। त्यामुळे मी अजित पवारांचे निकटवर्तीय व विद्याप्रतिष्ठानचे विश्वासू किरण गुजर व परिचयाचे पोलीस अधिकाऱ्याला फोन केला आणि विमानाजवळ पोहोचत असतानाच त्यातून कोणीतरी बाहेर पडत असल्यासारखे दिसू लागले। इतक्यात मोठा स्फोट झाला। आम्ही बिचकून मागे सरकलो। स्फोट होण्यापूर्वी दादा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असावेत। ते दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकला। आमचे पाय थरथर कापत होते। विमान डाव्या बाजूला कलून पडलं होतं। डाव्या बाजूला कलून पडलं होतं पण विमानाचा दरवाजा उघडा होता। कदाचित ते बाहेर पडण्याचा आणि उडी मारण्याचा आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न ते करत होते असं मग तेथील त्यांनी सांगितलं होतं। अशा प्रकारे मग ही संपूर्ण घटना जी होती ती अक्षरशः समोर आली होती आणि त्यानंतर अजितदादांनी तिथे बाहेर पडण्याचा प्रयत्न हा केला होता असं सांगितलं। आता तुम्हाला सर्वांना एकच प्रश्न पडला असेल की मग या सर्वांना जबाबदार कोण आहे, दादांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? तर दादांच्या मृत्यूला स्वतः ATC ना रनवे लाईट ना दादांच्या मृत्यूला फक्त बारामती विमानतळ जबाबदार आहे असं सांगितलं जात आहे। आता ते कसं ते तुम्ही नक्की पहा। आता अजित पवारांच्या विमान अपघातानंतर बारामतीतील विमानतळाविषयी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। रनवेच्या दोन्ही बाजूला धावपट्टीचा अंदाज येण्यासाठीचे लाईटसुद्धा नाहीत। विमानतळावर व्यवस्थित ATC प्रणाली नाही। स्थानिक फ्लाईंग क्लबच्या माध्यमातून रेडिओवर संपर्क साधला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। त्याचबरोबर तेथे बारामती विमानतळावर कुठलं हवामान खात्याचं विभाग नाही किंवा तिथे कुठली माहिती उपलब्ध येणाऱ्या विमानांना मिळत असते ते सुद्धा नाही। या रनवेवर उतरणाऱ्या आणि टेक ऑफ घेणाऱ्या विमानांना मुंबई ATCवर अवलंबून राहावे लागते। भारतीय विमानतळ प्राधिकरणाचं अधिकृत एअर ट्रॅफिक कंट्रोल युनिट
या बारामतीत नाही. या विमानतळावरील हवाई वाहतूक व्यवस्थापन विमान प्रशिक्षण संस्थेकडून केलं जातं. प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांकडून हवाई वाहतुकीची माहिती दिली जाते. आता धावपट्टीवरील दृश्य जे दिसावं लागतं, विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग केलं जातं. या अपघातानंतर भारतीय दलानं तिथे तात्पुरते ATC टॉवर आणि हवामान सेवा केंद्र उभारलेलं आहे. बारामतीचं एअरपोर्टवर स्वतःचं ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल नाही. याच एअरपोर्टवरील रनवे अर्थात धावपट्टी तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण नाही. दिवसा जरी दृश्यमानता कमी असली तरी रनवेच्या दोन्ही बाजूस रनवे दिसण्यासाठी कोणतेही लाईट्स नाही, म्हणजेच टेबल टॉप रनवे आहे. याच एअरपोर्टवर दोन्ही एव्हिएशन स्कूल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. धक्कादायक माहितीसुद्धा अजून जी आहे ती पुढे आलेली आहे. याच एअरपोर्टवर दोन्ही एव्हिएशन स्कूल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. धक्कादायक माहिती म्हणजे बारामतीमध्ये मोठ्या शहरातील या एअरपोर्टवर कायमस्वरूपी आणि व्यावसायिक ATC सिस्टीम नाही. स्थानिक फ्लाइंग क्लबच्या माध्यमातून रेडिओवर संपर्क साधला जातो. या रनवेवर उतरणाऱ्या आणि टेक ऑफ घेणाऱ्या विमानांना मुंबई ATCवर अवलंबून राहावे लागते. कोणत्याही वैमानिकासाठी तांत्रिकदृष्ट्या हा अवघड टास्क आहे, कारण बारामती विमानतळ हे एक अंडर कंट्रोल विमानतळ आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात AAIचं कोणतंही अधिकृत एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच ATC युनिट या विमानतळावर नाही. या विमानतळावर हवाई वाहतूक व्यवस्थेचं व्यवस्थापन विमान प्रशिक्षण संस्था करतात. रेडबर्ड एव्हिएशन आणि कॉर्वर एव्हिएशन या दोन्ही खाजगी व्यावसायिक कंपन्यांकडे बारामती विमानतळ आहे. धक्कादायक म्हणजे या दोन्ही संस्थाचे प्रशिक्षक किंवा छात्र वैमानिक आळीपाळीने एअर ट्रॅफिक माहिती देण्याचे काम करतात. या विमानतळावर फक्त एक छोटा ॲडवायझरी टॉवर आहे. या म्हणजेच 129.25 मेगाहर्ट्ज या फ्रिक्वेन्सीवर कार्यरत या टॉवरवर द्वारे वैमानिकांना धावपट्टीची स्थिती आणि हवामानाबद्दल फक्त माहिती दिली जाते. कोणताही अधिकृत आदेश दिला जात नाही. बारामती हे राजकीयदृष्ट्या अत्यंत वजनदार राजकीय नेत्याचं शहर आहे. बारामती शहरातील विमानतळ अक्षरशः वाऱ्यावर आहे. या विमानतळावर उतरणारी आणि टेक ऑफ घेणारी विमानं ही व्हिज्युअल फ्लाईट रूल्सनुसार उडवली जातात. म्हणजे वैमानिकांना स्वतःच्या नजरेने धावपट्टे बघून आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून लँडिंग करावे लागते. या अपघातानंतर राज्य सरकारला जाग आलेली आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी या विमानतळावर बाकी आहेत. अशा प्रकारे दादांच्या मृत्यूला जबाबदार बारामती एअरपोर्ट तर नाही ना, अशाच प्रतिक्रिया येत आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.